माझं नाव सुजित शेगावकर आहे आणि मी राहणार छत्रपती संभाजीनगरचा आहे. हे आपलं स्प्री हॉस्पिटॅलिटी रिसॉर्ट आणि हॉटेल आहे आपले. याची 4 स्टार कॅटेगरीची आहे आपल्या हॉटेलमध्ये आणि टोटल आपल्यामध्ये 32 रूमची इन्व्हेंटरी आहे आमची. टोटल 32 रूम आहे. एक बँक्वेट हॉल आहे, रेस्टॉरंट आहे आणि आपल्या इथे एलिव्हेट बार आहे. यामध्ये आपले पूर्ण जे गेस्ट आहेत त्यांना आपण हॉस्पिटली सर्व्हिसेस किती चांगल्या प्रमाणे देता येईल आम्ही त्याचं हे इथे करत असतो. याच्यामध्ये आमची पूर्ण एक डिपार्टमेंट आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या इथे ते काम करत असतं. जसे की फूड अँड बेवरेज डिपार्टमेंट आहे, फ्रंट ऑफिस आहे, हाऊसकीपिंग आहे, किचन डिपार्टमेंट आहे. तर हे सर्व मिळून एक हॉटेलचा पूर्ण एक चांगलं हॉस्पिटॅलिटी आपल्या गेस्टला देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि बरेचसे गेस्ट आहेत ते आपल्या इथे खुश होऊन जातात आणि वारंवार आपल्या हॉटेलला व्हिजिटही करतात सर. तर आपलं हे हॉटेल आहे सर, व्हेजिटेरियन पण आहे आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही पण आहे आणि इथे स्टे पण करू शकतात आणि फंक्शन्स पण करतात सर लोक आपल्या इथे. किती वर्षापासून सर ॲक्च्युली हे हॉटेल आपलं 2022 पासून आहे सर. ऑक्टोबरला याची ओपनिंग झालेली आहे आणि आता हे म्हणजे कार्यरत आहे सर. कसा रिस्पॉन्स होता? सर रिस्पॉन्स म्हणजे आतापर्यंत जे आपले काही गेस्ट आहेत आम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक्स वगैरे घेतो, ऑनलाईन रिव्ह्यूज वगैरे घेतो गुगलवरती. तर सर्वांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत आणि हॉस्पिटॅलिटीबद्दल किंवा कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल फार चांगला प्रतिसाद आम्हाला आत्तापर्यंत मिळालेला आहे आणि पुढेही हा असंच जपणार सर. इथे छोट्या अजून ब्रँच सर आमचं स्प्री हॉस्पिटॅलिटी जसं पॅन इंडियामध्ये 50+ हॉटेल आहेत सर आमच्या आणि संभाजीनगरमध्ये आमच्या 2 हॉटेल आहेत. एक आहे स्प्री वाळूजमध्ये आहे MIDC मध्ये आणि दुसरं जे हॉटेल आहे आपलं क्रांती चौकमध्ये स्प्री मनोर आहे सर. व्हेज म्हणजे कोणकोणते डिशेस? सर व्हेजमध्ये आपल्या इथे सिग्नेचर डिशेसमध्ये भरपूर काही डिशेस आहेत सर आपल्या इकडे. जसं की व्हेजमध्ये जर बघितलं तर पनीरचे डिशेस पण आहे आमच्याकडे पनीर प्रिपरेशन्समध्ये. त्यानंतर आपलं जसं की पालक मेथी वगैरे असं व्हेजमध्ये असतं लोकांची फार स्पेशालिटी डिश आहे ती आपल्या इथे. आणि त्यानंतर व्हेजमध्ये भरपूर अशा काही व्हरायटीज आहेत. स्टार्टर्समध्ये आहे, मेन कोर्समध्ये आहे आणि व्हेजिटेरियन्समध्ये आपली व्हेज बिर्याणी पण आहे आपल्याकडे आणि व्हेज कबाब वगैरे स्टार्टर्स पण चांगले आहेत. नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेजमध्ये पण सेम सर की स्टार्टर नॉनव्हेजचे पण आहेत आपल्याकडे. नॉनव्हेजमध्ये जसं चिकन आहे, मटन आहे, आपल्याकडे फिश आहे, प्रॉन्स आहेत सी फूडमध्ये आणि याची पण व्हरायटीज ऑफ जसं की स्टार्टर, मेन कोर्स आणि पूर्ण याच्यामध्ये आहेत सर तंदूरमध्ये. हॉटेलची स्पेशल डिश जी जास्तीत सर जास्त करून आमच्या इथे स्पेशल चालणारी जी डिश आहे ती जसं की चिकनचे कबाब जे आहेत आमच्याकडे चिकन कबाब आहे. त्यानंतर नॉनव्हेजमध्ये मटन रोगन जोश पण आहे आणि जसं की आणखीन आपलं इथे जसं की आम्ही हे मटन नान कलिया वगैरे जे आहे आपलं सिग्नेचर डिश आहे आपल्या औरंगाबादचं तर तेही आमच्या इथे फेमस आहे सर. जे कोक वगैरे एक्सपिरियन्स आहे कुठले सर? कुठले अच्छा शेफ जे आहे सर आमच्या इकडे पूर्ण काही म्हणजे चांगला 5 स्टार कॅटेगरीच्या हॉटेलचे एक्सपिरियन्सवाले शेफ आहे आपल्या इथे. जेणेकरून आपल्याकडे कॉन्टिनेंटल शेफ आहेत, इंडियन शेफ आहेत, तंदूर शेफ आहेत, इंडियन शेफ आहेत म्हणजे असे सेग्रिगेट केलेले सेक्शन असतात त्याप्रमाणे आपल्याकडे शेफ आहेत सर. किती लोकांचे स्टाफ? टोटल सर आपल्या इथे 35+ हॉटेलचा स्टाफ आहे सर. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपापल्या अकॉर्डिंग त्या निमित्त आपण स्टाफिंग केलेली आहे. लहान मुलांना फॅमिलीसाठी काही लहान मुलांना फॅमिलीसाठी सर भरपूर काही इथे फॅसिलिटीज अवेलेबल आहे आपल्या हॉटेल्समध्ये सर. ॲडिशनल जसं की आपण बघितलं तर जिम पण आहे आमच्या हॉटेल्समध्ये. तर बरेचसे काही गेस्ट आहेत त्यांना फार जिम वगैरे पण आवडतं आणि हेल्दी ब्रेकफास्ट असल्यामुळे भरपूर गेस्ट आपल्या इथे येतात. मुलांना पण फारसा म्हणजे त्यांच्यासाठी नूडल्स, पिझ्झा, स्पॅगेटी वगैरे पास्ता असं काही फूड आहे सर आपल्याकडे. इव्हेंटसाठी काय बेनिफिट वगैरे? इव्हेंटसाठी सर आपल्याकडे बँक्वेट हॉल आहे ज्याची कॅपॅसिटी आहे 200+ आहे. म्हणजे थिएटर स्टाईलमध्ये जर बसले तर 200 क्राऊड आपल्याकडे बसतो आणि राऊंड टेबलचं क्लस्टर आहे तर 80 लोक त्यामध्ये बसू शकतात अकोमोडेशन. तर याच्यामध्ये काय की एंगेजमेंट असेल किंवा कोणाचं रिसेप्शन असेल, बर्थडे पार्टीज असेल, बेबी शॉवर असेल, फॅमिली फंक्शन, रिटायरमेंट वगैरे भरपूर असे फंक्शन्स आपण आपल्या या स्प्रीच्या वाळूजमध्ये करतो सर, राबवतो. लॉजिंग लॉजिंगमध्ये सर आपल्याकडे टोटल 32 रूम आहे आणि 32 मध्ये पण आमच्याकडे 3 कॅटेगरीमध्ये रूम आहेत सर. एक कॅटेगरी जी आहे ती स्वीट रूम आहे आणि एक कॅटेगरी आहे डिलक्स आणि तिसरी वाली जी आहे ती ट्विन बेडमध्ये आहे सर. तर टोटल अशा 3 कॅटेगरीमध्ये आपल्या इथं रूम्स अवेलेबल आहेत. तर कोणाला जिथे इव्हेंट वगैरे घ्यायचं या रूमवर वगैरे बुक करायची तो पटकन होते थोडा इंडिया सर आपल्या इथे कसं रूमसाठी ना आमच्या इथे OTA आहे म्हणजे भरपूर प्रमाणात लोक ऑनलाईनला प्रिफर करतात आणि ऑनलाईनकडनं भरपूर काय असं बुकिंग घेतात. बरेचसे वॉकिंग गेस्ट आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला जेव्हा विचारतात की सर आम्हाला रूमसाठी पाहिजे म्हणजे 1 दिवसासाठी स्टे करायचा आहे तर कदाचित किंचित काहीतरी आठवड्यामध्ये काही दिवस आहेत तेव्हाच त्यांना ते रूम अवेलेबल होतात.
नाहीतर आमच्या इथे म्हणजे रूम प्रमाणात म्हणजे चांगलं आहे. ऑक्युपन्सी वगैरे आमची 70-75% असतेच असते. काय आवाहन करणार लोकांना हॉटेल व्हिजिटसाठी? सर, हॉटेलसाठी आम्ही आव्हान हे करणार आहे की आपल्या संभाजीनगरच्या लोकांना की आपण एकदा तरी आमच्या हॉटेलला इथे व्हिजिट करावं. इथलं जे जेवण आहे, जे फूड आहे, खूप टेस्टी आणि माउथ वॉटरिंग आहे आणि राहण्याचा आनंदही आपल्याला आमच्या इथे रूम फार स्पेशियस आहे आणि लक्झरियस असं एन्व्हायरमेंट आमच्या इथे आहे, हॉस्पिटॅलिटी वगैरे स्त्रीची. आपण असं मी आपल्याला आव्हान करतो की आपण एक वेळा तरी आमच्या हॉटेलला व्हिजिट करावी आणि याचा आनंद घ्यावा. रेस्टॉरंटची टाइमिंग काय? सर, रेस्टॉरंटचा टायमिंग आपला जसं की मॉर्निंगला आपला ब्रेकफास्ट सुरू होत असतो. सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट असतो. 11 वाजल्यापासून तर आपण 3 वाजेपर्यंत लंच आपला स्टार्ट असतो. 3 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण स्नॅक्स वगैरे सर्व्ह करत असतो. जे की त्यामध्ये बिर्याणी जो आहे, सँडविचेस आहे, बर्गर्स आहे आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत आपण डिनर सर्व्ह करत असतो सर. हॉटेलच्या नावावर ॲड्रेस सर, हॉटेलचं नाव आपलं आहे स्प्री हॉटेल्स, वाळूज MIDC, नियर भुवन होंडाईच्या बाजूला, ATS आभास पेट्रोल पंप, जो आपला नगर हायवे रोड आहे, पुणे नगर, त्यासाठी आपले हॉटेल सिच्युएटेड आहे. आणि कोणाला अजून डिटेल घ्यायची? हो, ज्यांना कोणाला जर हॉटेलसाठी संदर्भात डिटेल्स घ्यायची असेल तर आपली स्प्रीची वेबसाईट वगैरे आहे. तुम्ही स्प्रीच्या वेबसाईटवरती जाऊन त्याला क्लिक करू शकता आणि त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हॉटेल आहेत. तुम्हाला त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन्स मिळेल. आपण कुठल्याही म्हणजे जसं की पुणे आहे, आपल्या इथे पुणे, कोल्हापूर, सोलापूर, आणखीन वेस्ट रिजनमध्ये भरपूर आमच्या हॉटेल्स आहे आणि त्याच्यानंतर आपल्या आउट ऑफ द महाराष्ट्र पण आहे सर भरपूर.